नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ज्यांना घर भेटलेलं नाही, ज्यांना घरकुलाचा लाभ भेटलेला नाही अशांसाठी महत्त्वाचा असणार आहे। कारण की भरपूर जण कमेंट करत होते की सर आम्हाला घरकुल भेटलं नाही, आम्हाला घराची सक्त गरज आहे, आम्हाला घर कच्चे आहे, पावसाळ्यात गळत आहे किंवा आमचे म्हणजे घरापासून आम्हाला एकदम जे घर आम्हाला पक्कं पाहिजे तसं पक्कं घर नाही आहे आणि घरकुल आम्हाला भेटलेलं नाही, आम्ही घरकुलाच्या योजनेपासून वंचित आहोत, असे बरेच जण मला कमेंट करत असतात। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे ते महत्त्वपूर्ण असणार आहे। तर कसं असणार आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो। तुम्ही चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ बांधकाम कामगाराचे असतील किंवा घरकुल योजनेविषयी असतील आपण बनवत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपल्याला कमेंट करून ठेवू शकतात की आम्हाला घरकुल भेटलेलं नाही। नक्कीच आम्ही पुढच्या व्हिडिओच्या मध्ये अपडेटमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी जे इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी पहा, ज्यांना घरकुल भेटलेलं नाही किंवा ज्यांना घराचा लाभ भेटलेला नाही त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही। जे आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे। आता या ठिकाणी पहा, ज्यांना घर बांधण्यासाठी जागा पण उपलब्ध नाही अशांसाठी सुद्धा या ठिकाणी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जे आहे ती मोहीम स्तरावर काम सुरू करणार आहेत। तसेच एकही व्यक्ती बेघर राहू नये यासाठी प्रयत्न करून राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना यशदा पुणे येथील कार्यशाळेत दिलेले आहे। त्या ठिकाणी जे आहे ते एकही जो व्यक्ती आहे तो बेघर राहू नये, असा बेघर घराचा राहू नये आणि यासाठी प्रयत्न राज्यातील देशातील पहिले बेघरमुक्त राज्य असे व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहे। त्यानंतर पहा, प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत केलेले आहे। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशु, मुख्यमंत्रीचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते। तर राज्यातील 20 जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमावर आधारित पुस्तकाचे तसेच महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। विविध विषयावर उत्तम कल्पना जे आहे ते कामकाजातील सुधारण्यासाठी संबंधित दस्तऐवज तयार करण्यासाठी विविध गटात चर्चा करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। त्यानंतर माननीय श्री मंत्री मानले की आतापर्यंत 13.5 लाख घरांना मान्यता देण्यात आली आहे आणि 10 लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आलेला आहे। त्यानंतर त्यातील 46,000 घरे पूर्ण झाली आहेत। ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 30 लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे। त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। तर ज्यांना या ठिकाणी जमीन नाही आहे, त्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही, अशांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पण प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। ज्यांना जागा नाही त्यांनी पण या ठिकाणी जे आहे ते जागा उपलब्ध त्यांना करून देणार आहेत। तर संपूर्ण माहिती सांगणार आहे पुढं, या ठिकाणी व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर संपूर्ण जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। आता ज्यांना जागा नाही त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करू शकतात, ज्यांना जागा उपलब्ध नाही घर बांधण्यासाठी त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करू शकतात, त्याबद्दल कोणती योजना आहे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र कोणकोणते फॉर्म कसा अर्ज करावा ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत असते। त्यामुळं जे आहे ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्यांना घरकुलाची गरज आहे त्यांनी पण या ठिकाणी व्हिडिओ संपूर्ण बघू शकतात। त्या ठिकाणी पहा, ग्रामविकास विभागाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या सिग्निफाईड पोर्टल संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण ॲप भूमी लाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या PMY आणि नरेगा डॅशबोर्डचे उद्घाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत बनवलेल्या चित्रफितीचे अनावरण श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते। मित्रांनो, अशा प्रकारे ज्यांना घर राहायला नाही त्यांना या ठिकाणी घर भेटणार आहे। असा एकही व्यक्ती राहणार नाही की ज्यांना घर नाही आहे, या ठिकाणी पाहू शकतात। आणि ज्यांना काही खरंच घर नाही त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगू शकतात आणि इथून पुढे पण असेच व्हिडिओ पहा, कारण का जी घरकुलाची नवीन माहिती असते ते आपल्या चॅनलवर तुम्हाला ताबडतोब भेटत असते, सविस्तर माहिती भेटणार आहे। आता घरकुलासाठी अर्ज कसा करायचा आहे, या ठिकाणी ॲप आहे घरकुलाचा, ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्ही घरी बसल्या तुम्ही घरकुलाचा लाभ कसा घेऊ शकता बघा। आता मित्रांनो, तुम्हाला घरकुलाचा लाभ कसा घ्यायचा बघा। तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या
प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. आता कोणाच्या मागं लागायची गरज नाही किंवा कोणाला आमचा अर्ज करा म्हणण्याची काही गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकतात. या ठिकाणी प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात. तुम्हाला टाईप काय करायचं आहे, PM या ठिकाणी आवास असं टाईप करायचं आहे आणि जे आहे ते पुढं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक जे आहे ते ॲपची डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे आवास प्लस 2024 या ठिकाणी पाहू शकतात. तुम्ही या ठिकाणी दुसरे ॲप आणखीन असे ॲप 2-3 दिसत आहेत. या ठिकाणी पाहू शकतात. आवास ॲप आहे, त्यानंतर PMAY आहे. हे ॲप डाउनलोड करू नका. जे आहे ते वरच्या साईडला तुम्ही पाहू शकतात. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आवास प्लस 2024 हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हे ओपन करून घ्यायचं आहे. तुमच्या इथं असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी पाहू सांगू इच्छितो, तुमच्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी सेल्फ सर्वे म्हणजे तुम्ही स्वतः या ठिकाणी सर्वे करत आहात. असिस्टंट सर्वे म्हणजे तुम्ही तुमचा ग्रामपंचायतचा कोण अधिकारी असेल असं या ठिकाणी ते समजलं जातं. पण तुम्ही स्वतः करणार असाल तर या ठिकाणी सेल्फ सर्वे या ठिकाणी जे आहे ते क्लिक करून ठेवायचं आहे. त्या ठिकाणी सेल्फ सर्वे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचा आधार नंबर जे आहे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर तुम्ही टाकून घ्या. तुमचा जे आधार नंबर असेल त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक ॲप डाउनलोड करायला लावणार आहे. म्हणजे तुमचं जे आहे ते तुमचं फेस रीडिंग करणार आहे. त्यासाठी कोणता ॲप या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक ॲप लागणार आहे. तेव्हा तुमची जी आहे ती या ठिकाणी सर्वे होणार आहे. तुम्हाला दुसरा ॲप कोणता ॲप सांगतो की या ठिकाणी दुसरा ॲप बी तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून देणार आहे. त्या ठिकाणी दुसरे ॲप तुम्ही या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला आधार ADH आधार या ठिकाणी जे आहे ते आधार फेस RD असं तुमच्या या ठिकाणी पाहू शकतात. जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. आधार जे आहे ते आधार फेस RD असं ॲप्लिकेशन असणार आहे. हे तुम्हाला आणखीन एक डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी खाली दिसल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते तुमचं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा जे आहे ते अशा प्रकारे त्यामध्ये दाखवायचा आहे. तुम्हाला डोळे जे आहे तुमचे उघडझाप करायचे आहेत. म्हणजे तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते ओपन होणार आहे. असं अर्धवट दाखवायचं नाही. फुल तुमचा चेहरा दिसला पाहिजे. असं अर्धवट दाखवायचं नाही. या ठिकाणी कसे दिसत आहे फुल तुमचे असं फुल पेज तुमचं जे आहे ते चेहरा दिसला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी दाखवायचं आहे. आता ते डाउनलोड झाल्यानंतर हे ॲप तुम्हाला पहिले ॲपमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते आधार जे आहे ते फेस RD ॲप्लिकेशन ओपन होईल. त्या ठिकाणी तुमचा चेहरा क्लिक करायचा आहे आणि चेहरा दाखवून तुमचा चेहऱ्याचं त्या ठिकाणी कॅप्चर केला जाईल आणि ऑटोमॅटिक तुमचं त्या ठिकाणी जे आहे ते नाव येईल आणि त्या ठिकाणी तुमचा फोटो येईल. त्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बाकीचे जे आहे ते फॉर्म तुमचं गाव तालुका वगैरे त्या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते फॉर्म भरायचा आहे. त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेल. कारण का आता हा व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार नाही. तुम्हाला संपूर्ण जर माहिती पाहिजे असेल ह्या ॲपबद्दल घरी बसल्या अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. तर मित्रांनो व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. घरी बसल्या अर्ज कसा करायचा आहे हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल थोडी पण व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.